पाहायला मिळते. मॅच इज ऑन. पहिल्या फरीतीला तिसरा सामना, 3 षटकांचा सामना आणि इथून मात्र सामन्याला होते सुरुवात. Yes, umpires green signal. Let's play game on. शॉर्ट पिचचा बॉल, टॅपिंग क्रिकेटचा काहीसा खेळ मात्र इथे प्रेमचं पाहायला मिळतोय. कोणते धाव मात्र इथे येत नाहीये आणि अद्याप डॉट बॉल न खरं तर सुरुवात घडतीये. आणखी एक सलग 2 चेंडू डॉट. पंचांच्या भूमिकेत खरं तर अक्षयजी भोपे आणि जगदेवजी भोईर यांना खरं तर आपण पाहतोय. बाईची सुरुवात मात्र डिक्लेअर ची एक धाव मिळेल. परंतु अद्याप बॅटकडची सुरुवात कोणती धाव गरजे गेली नाहीये. गोलंदाज नाही का? ओके, सलग 3 चेंडू डॉट पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात रोहितच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती. चला मॅच ऑन करा रोहित. चौथा बॉल, प्रहार केलाय फिल्डरच्या बघाच्या बाहेर. बॉल चला सीमा पार. यस पंच. एका टप्प्यानं बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्रीच्या पलीकडे, येतोय चौकार. तुला झाटा 4 धाब्यानं मात्र अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलंय. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. धावचीच्या स्वरूपात बॅटर होईल बाद आणि बॅटर सलामीवीर अगदी आपण पाहतोय प्रेम पाटील आणि प्रेम पाटीलला मात्र अगदी मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय. नो बॅटर शुभम. इट्स अ डॉट बॉल अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप आणि डॉट बॉल अगदी हाताळला जातोय. षटक संपलं पहिलं. एक जबरदस्त कामगिरी खरं तर गोलंदाज रोहितची आपण पाहिली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा खर्च केला फक्त आणि फक्त 5 धावा मात्र बॅटिंग करणाऱ्या वडवली टीमच्या अकाउंट मध्ये पाहायला मिळतात.
4 धावा धावपटल्यावरती आहेत. माफ करा, पहिल्या षटकाच्या अखेरीस लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडवरती शुभमला आपण पाहतो. या 2 धावा मात्र वाईड प्लस होऊन अशा अतिरिक्त 2 धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 6 धावा धावपटल्यावरती आहेत. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. लेग बॅनच्या सुरुवाती सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते आणि धावसंख्या पुढे सरसावताना टोटल 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. 7 रन्स ऑन द बोर्ड. पहिलं षटक जी सुरुवात एक दमदार सुरुवात, एक चांगली सुरुवात घडून दिली, जिथे गोलंदाज रोहितला आपण पाहिलं फक्त आणि फक्त 4 धावा करतो, ज्याच्या माध्यमातून खर्च केल्या तब्बल 5 डॉट बॉल, ज्यामध्ये एक सफलता देखील त्याच्या नावावरती राहिली. अशा रीतीने मात्र एक चांगली सुरुवात इथे घडली. इथून अगदी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. टोटल 9 धावा, 9 ऑन दी बोर्ड. सिंगल येत्या पहिलं दशक पूर्ण होईल. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना टोटल 10 धावा धावपटल्यावरती कुडाव्या टीमने एका बाजूने बाजी मारली. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात मात्र एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळते. 11 धावा धावपटल्यावरती आहेत. सेकंड ओव्हर 4 बॉलचा खेळ संपलाय. चला, ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी प्लीज बाहेरून तुम्ही या. मॅच ऑन आहे, याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करा. यावेळेचा फटका, शांतता, संयमता अगदी सोडली आणि आक्रमक झालाय बॅटर साजन आणि ज्याच्या बॅट मधून येतोय एक दमदार स्ट्रोक, षटकार. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना सिंगल धाव मात्र मिळते. षटक संपलं. दुसरं 12 बॉलचा खेळ संपलाय आणि या टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे टोटल 14 धावा, 18 धावा, 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावपटल्यावरती आहेत. नऊच्या सरासरीने खरं तर 18 धावा जमल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा जमल्या. सेकंड ओव्हर 14 धावा मात्र जमताना आपण पाहिल्या. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती अक्षयला आपण पाहतोय. अक्षय इट्स अ डेड. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावपटल्यावरती आहेत. दुपारचं सत्र आणि खरं तर पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस सफलता मिळतीये गोलंदाजाला आणि बॅटर आपण पाहतोय शुभम. शुभम मात्र इथून होईल. साजन मात्र इथून मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळेल.
यावेळेस अगदी वारंवार कॉलम घडतीये दोन फलंदाजांच्या मधोमध आणि दोन धावा लेगबनच्या स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. दुसरं दशक जोडलं जाईल आणि धावसंख्या टोटल धावपटलावरती 20 धावा अगदी पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3 तिसरा षटक मार्गस्थ आहे ज्यामधील 2 बॉलचा खेळ अद्याप संपला. यावेळेचा फटका हवेमध्ये बॉल मिस केले झेल बॉलला मात्र इथे अगदी बाउंड्री लाईन पलटली आणि बॉल चला सीमा पार 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. 24 धावा 3 बॉलचा खेळ संपला. अंतिम ओव्हरमध्ये तर धावा बनवण्याचा प्रयत्न सध्याच्या स्थितीला पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की 20च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न राहील कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा जमल्या होत्या. परंतु सेकंड ओव्हर जशा रीतीनं सुरुवात झाली तशा रीतीनं सेकंड ओव्हरमध्ये तब्बल खरं तर आपण 14 धावा जमताना आपण पाहिल्या आणि अद्याप सुद्धा एक चांगली सध्याच्या स्थितीला मात्र कामगिरी पाहायला मिळते आणि अगदी धावसंख्या बंदांना पाहायला मिळते. मिसफिल्डचा चौकार एक येताना आपण पाहिल्या 24 धावा धावपटलावरती आहेत. अठरा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये 4 दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 अशा 18 होत्या. अगदी कॅल्क्युलेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा जमल्या सेकंड ओव्हर 14 आणि अद्याप 24 5 चेंडू 24 धावा. शेवटचा बॉल यस पंच चला पंचांशी कोणी वाद घालू नका. यस इट्स अ नो बॉल. अंपायर नो +1 की ओनली 1 नो +1 ओके. 26 धावा फ्री हिटची संधी. स्ट्राईक एंड वरती बॅटर अनिकेत लाबड पाहतोय. यावेळेचा फटका उंच उडवलाय डीप कव्हरच्या डोक्यावरून ठोकलाय. येस इट्स अ बिग 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 हिट. येतोय षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 32 धावा जमल्या जातात. 33 धाव्यांचं टार्गेट 33 धाव्यांचं लक्ष. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल आपटा टीम. चिवडा
33 धावांची गरज, 11ची सरासरी प्रति षटकामागे. चला फिल्डिंग टीम वडवली संघ त्वरित फिल्डिंग सजून घ्या, पहा उशीर नको. चला छोटी जी मुलं आहेत, चला आपण कृपया मैदान सोडा. चला छोट्या मुलांना विनंती आहे, तुम्ही इकडे खेळू नका कारण मॅच ऑन होणार आहे. चला मॅच आपण ऑन करूयात. 33 धावांचं टार्गेट, उत्तरार्धाला सुरुवात, दुसऱ्या सत्राची सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहण्यामध्ये प्रणय आणि रोहित असे दोन ऑफिशियल बॅट्समन. षटक क्रमांक पहिले घेऊन साजनला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहणार आहोत. First match is on. It's a dead. It's a no ball. फ्रीची संधी, 33 धावांचं टार्गेट. डॉनबॉल फ्रीची संधी होती, मात्र फायदा उचलता आला नाहीये. डॉनबॉल पाहण्यामध्ये गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. इट्स नो +1, टोटल 2 मिळतील. तीन धावा, एक चेंडूचा खेळ संपला. फ्रीची संधी पुन्हा एकदा अगदी बॅटर प्रणयला आहे. 33 धावांचं टार्गेट, 33 धावांची गरज. आणखी एक खराब बॉल. Yes, it's a no ball. चला स्पीडअप करा, पहा फ्रीट कंटिन्यू असेल.
यावेळेचा फटका ऑन साइडला, फिल्डरच्या अवकाशाच्या बाहेर मुस्फिलचा मिळतो चौकार. धावा मिळतील 4 आणि संघ जाऊन पोहोचेल टोटल 8 या आकडावरती. 2 बॉलचा खेळ संपलाय. तब्बल 3-9 चेंडू आपण पाहिले आणि एक चौकार ऐश्वर इथे ना टोटल धावा संख्या 8 धावा. तीन चेंडूचा खेळ संपला. 8 धावा पटलावरती आहेत. त्यामुळेचा फटका फिल्डर आहेत डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये झेल केली जाते. विकेट नंबर 1 यस आणि बॅट्समन आपण पाहतोय अक्षय मात्र इथून मैदानाच्या बाहेर परतताना धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करणाऱ्या आपल्या टीमला. प्रणयला अगदी बाद होताना आपण पाहतोय. माफ करा, न्यू बॅटर अक्षय मात्र आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. चार बॉलचा खेळ संपला. 8 धावा पटलावरती आहेत. 33 टार्गेट. दबी 14 मध्ये आणखी 25 धाव्यांची गरज. इट्स अ डॉट बॉल. पहिल्या काही बॉल मध्ये थोडीशी खराब सुरुवात घडली होती. 9 चेंडू पंच. ओव्हर स्टेपिंग ओके. फ्री हिट आहे. पुढील चेंडू करत राहा. नो बॉल. 9 धावा पटलावरती. वाईड +1 आणखी नशिबाच्या मिळतील 2. 11 धाबा. फ्री हिट कंटिन्यू असेल. आता 9 चेंडू खरं तर या गोलंदाजांना हाताळले टोटल, ज्यामधील 4 चेंडू फेअर आहेत. 5 चेंडू एक्स्ट्राचे हाताळलेत. रन्स. 11ची सरासरी राखणं गरजेचं होते. ते 11 मात्र अद्याप जमल्यात. पहिल्या 4 बॉल मध्ये फ्री हिटच्या संधीचं केलं सोनं. डीप कोपच्या डोक्यावरून ठोकलाय. इट्स अ बिग 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 हिट. आणखी एक आलाय दमदार षटकार. संघ जाऊन पोहोचेल 17-17 या आकड्यावरती. तर गोलंदाजी कदाचित मात्र या टीमला महागडी ठरेल. 5 बॉल मध्ये 17 खर्च केल्यात. आता शेवटचा आणखी एक चेंडू शिल्लक आहे. 33 टार्गेट. 17 जमल्यात. आणखी 16 धाव्यांची गरज. येणारे बॉल शिल्लक असेल तब्बल 13 बॉल. तेरा चेंडू आणखी 16 धाव्यांची गरज. 13 बॉल 16चं इक्वेशन. आणखी एक हेलिकॉप्टर उडवलाय. वडवली टीम वरती बरसताना बॅटर रोहितला आपण पाहतोय. हिटमॅन सारखे कामगिरी सज्जाच्या स्थितीला शेवटचे 2 चेंडू ज्यावर सलग 2 षटकार येताना आपण पाहिले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 23 ऑन द बोर्ड. षटक पहिलं संपलंय आणि अगदी आपण पाहतोय गोलंदाज साजननं खर्च केला तब्बल 23 धावा. येणारे 12 चेंडू आणि फक्त आता 10 धाव्यांची गरज. 12 बॉल 10 रन्स. पहिलं षटक अगदी मागणं राहिलंय. बॅट फिल्डिंग करणाऱ्या बडवली टीम साठी
तब्बल 23 धावा मात्र इथून खर्च केल्या गेल्यात. आता इथून मात्र सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रेम पाटील आता काही कमबॅक काहीसा पलटवार आपल्या टीम साठी करावा लागेल, कारण जी धावसंख्या अगदी बनली होती ती धावसंख्या मात्र आता अगदी 60 to 70% आता पिचेस केली आहे टीमनं आणि अशा रीतीने मात्र धावसंख्या टोटल 24 धावा. सिंगल मिळते 24 धावा दापटला वरती आहेत. 11 चेंडू 9 धाव्यांची आणखी गरज. इट्स अ डॉन बॉल 10 चेंडू 9. चला चिरडून संघ, चला सोन्या पाखरे ग्रुप यावेळेचा फटका, परंतु फटका चांगला पण तो आउटफील्ड खराब असल्यामुळे मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. पंचवीस धावा दापटला वरती जमल्यात. 9 चेंडू आणखी 8 धाव्यांची गरज. यावेळेचा फटका, उंची जास्त लांबी कमी, फिल्डर आहे झेल खाली, झेल टिपली जाते आणि बॅट्समन मात्र होईल इथून बाद. विकेट नंबर 2, धक्का क्रमांक 2 आणि बॅटर अक्षय मात्र इथून मैदानाच्या बाहेर. आठ चेंडू 8 धाव्यांची गरज. प्रेम बॉलिंग ट्रॅक वरती नवीन फलंदाज. इट्स अ बॅट बॉल. प्रमोद अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. संघ पुढे सरसावताना टोटल 26 धावा दापटलावरती पाहायला मिळतील. प्रमोद स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. बॅटची कडा आणि बॉलचा लडिकलर झोन मध्ये मिळेल सिंगल. 27 धावा आणखी 7 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. इट्स अ वाईड बॉल. 7 चेंडू आणखी 5 धावा. हवेमध्ये बॉल, झेलची संधी मिळत झाली. झेल यस पंच किती मिळतील? या 2च धावा मिळतील.
6 चेंडू 3 धाब्यांची गरज, 30 धावा धापटलावरती आहेत. सहा चेंडू आणि 3 धाबा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मिळते. 5 मध्ये आणखी 2 ची गरज. It's a 4. Match is finished. Well finished. सामना जिंकला आपल्या टीम ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक असेल खरं तर बडवली टीम. चला